आता इतकी वर्ष अभिनयाच्या क्षेत्रात काम केल्यानंतर मला असं वाटतं, की तुम्ही तुमचं करिअर निवडत नाही, तर तुमचं करिअर तुम्हाला निवडतं. माझ्या बाबतीत सांगायचं तर मी तर कसलाही विचार केला नव्हता. लहान होते. आपल्याला काय करायचंय, अभिनेत्री बनायचंय, काहीही विचार नव्हता. माझे आई-वडील प्राध्यापक होते. आजोबा लेखक होते. त्यामुळे आमच्या घरात खूप पडाकू वातावरण होतं. खूप साहित्यिक, सांस्कृतिक असं वातावरण होतं. पण इतक्या लहानपणी पहिलं काम केलं, की त्याच्या आधी खरंच ठरवणं शक्य नव्हतं आणि अजिबात ठरवलं नव्हतं. पण स्वामींनी माझ्या आयुष्यात खूप मोठं परिवर्तन केलं असं मला वाटतं. आणि अशी भूमिका अशा वयामध्ये तुमच्या हातात येण्यासाठी नशीबच तुमची साथ देतं, असं मला नक्की वाटतं. कारण ध्यानीमनी नसताना तुमचा विचार एखाद्या अशा भूमिकेसाठी होणं आणि त्यामुळे तुम्हाला आयुष्यभर अभिनय क्षेत्रातलं रेड कार्पेट खुलं होणं, हे फारच युनिक आहे. त्यामुळे मला वाटतं की मी माझ्या क्षेत्राची निवड केली असं मला वाटत नाही. माझ्या क्षेत्राने माझी निवड केली. मी एका शाळेतल्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला होता आणि श्रीकांत मोघे त्याचे परीक्षक होते. अर्थातच आमचा कौटुंबिक परिचय होता. मला बक्षीस देताना त्यांनी विचारलं, "देव म्हणजे तू वीणाची मुलगी का गं? विजयची मुलगी का गं?" तर मी म्हटलं, "हो." आणि मग पुढे काय झालं मला माहिती नाही. मला आई म्हणाली, की "आपल्याला गजानन जागीरदारांना भेटायला जायचं आहे." आणि मी त्यांना भेटायला गेले. त्यांनी मला विचारलं, "स्वामी वाचलंय का?" तर माझ्यासाठी म्हणजे माझ्या घरासाठी, जिथे आजोबा गोनी दांडेकर आहेत, जिथे आई-वडील प्राध्यापक आहेत, जे घर म्हणजे पुस्तकांचं घर आहे, अशा घरामध्ये स्वामी वाचली नाही असं म्हणणं हे काय म्हणूया अतिशयोक्त झालं असतं. अर्थातच मी स्वामी वाचली होती आणि मग माझ्या आणि त्यांच्या माझ्या आजोबांपेक्षा सीनियर होते गजानन जागीरदार. त्यांच्या आणि माझ्या स्वामीविषयी खूप गप्पा झाल्या आणि मला म्हणाले, की "तुला काय कळलं या कादंबरीतलं? मला लिहून आण." मी 10वी परीक्षेची तयारी माझी चालू होती आणि तेव्हा लिहायचं म्हणजे निबंध एवढंच माहिती होतं. त्यामुळे मी एक छान निबंध लिहून नेला आणि दुसऱ्या दिवशी परत जेव्हा त्यांना भेटले, तेव्हा त्यांनी मला समोर बसवून तो निबंध वाचला आणि खिशातनं ₹100 काढून माझ्या हातात दिले आणि मला म्हणाले, की "तू माझी स्वामीतली रमा." याचा सीरियसनेस मला खरंच सांगते मला तेव्हा अजिबात कळला नव्हता. म्हणजे काय? ते काय करतायत? किंवा हे काय चाललंय? ह्यातलं काहीच कळलं नाही. नंतर श्रीकांत मोघ्यांनी समजावून सांगितलं, की स्वामी कादंबरीवर ते मालिका करतायत आणि त्यातली रमा मी असणार आहे. अर्थातच खूप एक्साइटिंग होतं. खूप गंमत वाटली तेव्हा. 1-2 दिवस शाळेतल्या मुलीसारखा नाच पण केला. पण नंतर जेव्हा कळत गेलं, की इतर अभिनेते त्यातले कोण आहेत, तेव्हा मात्र भरपूर टेन्शन आलं. कारण सुधीर दळवी, बाळ कर्वे, श्रीकांत मोघे, चारुशीला पटवर्धन, दया डोंगरे, अशी मातब्बर माणसं होती आणि मी रमाचं काम करायचं. मी भीत विचारलं, की "माधवराव कोण आहे मग?" तर माधवरावांचा शोध चालू होता आणि आता ते सगळं आठवलं, की खूप गंमत वाटते. त्या काळात पुण्यातले आणि पुण्याच्या आसपासमधले काही मुंबईचे सुद्धा अनेक 21-22 वर्षाचे तरुण हे ऑडिशन्स द्यायला पुण्यामध्ये येत होते. त्यातल्या काहींनी तर गोटा पण केला होता आणि काहींबरोबर माझं फोटोशूट पण झालं होतं. अ, पण चित्रपटसृष्टी काय असते याचे धडे फार सुरुवातीपासूनच मला मिळाले. काही ऑडिशन्स फायनल झाल्या होत्या आणि त्यातली 1-2 मुलं उघडपणे सांगायला पण लागली होती, की मी स्वामीमध्ये माधवराव पेशव्याचं काम करतोय. आणि चित्रपटसृष्टीचा संप झाला 3 आठवडे आणि त्या संपामध्ये काय चक्र फिरली माहिती नाही आणि तेव्हाचे अतिशय गाजलेले कसदार अभिनेते रवींद्र मंकणी यांची निवड माधवरावांच्या भूमिकेसाठी झाली आणि हे झालं हे फार छान झालं कारण ही टीम एक इतकी सुंदर जमून आली. पण मी मात्र आणखीच घाबरले कारण आता मी सोडून सगळेच अनुभवी कलाकार होते आणि मी मात्र त्यांच्यामध्ये ऑड वन आउट होते कारण मला या क्षेत्राचा काहीही अनुभव नव्हता. पण हळू-हळू माझ्या लक्षात यायला लागलं, की
हे क्षेत्र काय आहे. एक तर डिरेक्टरचं मीडियम आहे. इतर कुणीही काहीही गमजा मारल्या तरीसुद्धा एक दिग्दर्शक असा असतो की त्याला सगळं माहिती असतं या मालिकेबद्दल, चित्रपटाबद्दल किंवा वेब सिरीजबद्दल. दिग्दर्शक हा कॅप्टन असतो म्हणजे काय हे मला हळूहळू पहिल्या प्रोजेक्टपासूनच समजत गेलं. खुद्द माझीसुद्धा अवस्था काही वेगळी नव्हती. हा किस्सा काही लोकांनी ऐकला असेल, पण मी जेव्हा पहिल्या दिवशी सेटवर गेले तेव्हा बाबासाहेब पुरंदरे हे आमचे कुटुंब मित्र, माझ्या आजोबांचे अगदी खूप जवळचे मित्र, माझे आजोबाच म्हणूया. आणि त्यांनी मला ती ऐतिहासिक मालिका म्हणून खरी नऊवारी साडी आणि खरे दागिने पाठवले होते कौतुकाने. मी नातच ना त्यांची. आणि ते सगळं घालून मी पहिल्या दिवशी तो खोपा घालून आणि ती नऊवारी साडी नेसून आणि दागिने घालून सकाळी 9 वाजता तयार झाले. मेकअप वगैरे काही नव्हताच. आणि मला संध्याकाळपर्यंत कोणी बोलवलंच नाही. ना मला कोणी काही स्क्रिप्ट दिलं, ना संवाद दिले, ना कसली रिहर्सल झाली. नुसतं मी ते सगळं घालून बसले होते आणि संध्याकाळपर्यंत मला कोणी बोलवलंच नाही सेटवर. आणि घरी गेल्यानंतर मी अशा वयात होते की जवळजवळ भोकाड पसरलं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. आणि खूप रडायला आलं मला. मला असं वाटलं की काही मुलांचं जसं गोटा करून घरी रवानगी केलेली आहे तशी बहुतेक माझी नऊवारी नेसून आता उद्या नको येऊस असं सांगणार. पण तसं काही झालं नाही. दुसऱ्या दिवशी मी परत गेले. परत सकाळपासून नऊवारी साडी, खोपा, दागिने घालून सचिंत मुद्रेनी बसले की आता काय होतंय आपलं कुणास ठाऊक. संध्याकाळी 7-7:30 पर्यंत तशीच बसले. माझा धीर सुटत चालला होता. आणि मग मला बोलावण्यात आलं. तरीही माझ्या हातात कसलेही स्क्रिप्ट नव्हतं, मला काहीही सांगितलं नव्हतं. आणि त्या अवस्थेमध्ये मला कॅमेऱ्याच्या समोर बसवलं आणि सांगितलं की आता कॅमेऱ्याच्या उजव्या बाजूला बघ आणि हास एकदा. तर मी आपली कशीबशी हसले. मग सांगितलं की आता डावीकडे बघ आणि तुला चिंता वाटते. मग मी डावीकडे बघितलं, चिंता वाटते असं एक्सप्रेशन दिलं. मग म्हणाले आता उजवीकडे बघ आणि तुझ्या डोळ्यात पाणी येऊ दे. मी उजवीकडे बघितलं, कुणीच नव्हतं. माझ्या डोळ्यात पाणी येतच होतं ऑलरेडी, म्हणजे काही ॲक्टिंग केलं असं मी म्हणणार नाही. आणि मग मला सांगितलं की आता डोळे पुस आणि परत कॅमेराच्या उजव्या बाजूला बघून हास. डोळे पुसले. आता मला खरोखर रडायला येत होतं, त्यामुळे अश्रू अगदी झरझर ओघळत होते. आणि मी तसं बघितलं आणि अश्रू पुसले. आणि गजानन जागीरदार माझे दिग्दर्शक म्हणाले, वाह मस्त, छान, जा आता घरी. आणि मी घरी गेले. आणि मला असं वाटलं की हे काही क्षेत्र मला कळणार नाही, मला जमणार नाही, मला घेतलं नाही आहे, हे माझी समजूत काढली आहे, ही बहुतेक माझी स्क्रीन टेस्ट असेल, असं भरपूर तारे मी घरी जाऊन उधळले. आणि मला परत आयुष्यात काम करायचं नाही, मला कोणी आग्रह करू नका असं सांगितलं. पण 15 दिवसानंतर गजानन जागीरदारांचा फोन आला आणि म्हणाले की आई बाबांना घेऊन मला भेटायला आहे. मी धडधडत्या हृदयाने गेले तिथे आणि त्यांनी एपिसोड दाखवला. आणि पुन्हा एकदा मी अगदी मनापासून म्हणू इच्छिते की हे क्षेत्र हे किती दिग्दर्शकाचं क्षेत्र आहे मला तेव्हा कळलं. कारण तो प्रसंग होता माधवराव पेशवे यांच्या दरबाराचा. आणि पेशवे झाल्यावर पहिल्यांदाच राघोबादादा पेशवे आपल्या काकाला माधवराव पेशवे शिक्षा सुनावतात. आणि ते ऐकताना माझी काय अवस्था होते. डावीकडे माझ्या सासूबाई बसल्या दया डोंगरे, त्यांच्याकडे मी घाबरून बघते की आता या काय म्हणतील. उजवीकडे चारुशीला पटवर्धन बसल्यात, ज्या आनंदीबाई आहेत, त्यांना काय वाटेल. आणि त्या तर अतिशय रागावून माझ्याकडे बघतायत. आणि समोर माझे पती बसले, ज्यांच्याकडे बघून मला एकाच वेळेला आनंद होतोय, अभिमान वाटतोय, भीती वाटते की काय म्हणतील लोक. ह्या सगळ्या एक्सप्रेशन्सना त्या माझ्या पहिल्या दिग्दर्शकाने इतकं सुंदर गुंफलं होतं त्या एपिसोडमध्ये की पहिलाच एपिसोड जेव्हा प्रक्षेपित झाला तेव्हा माझी भयंकर तारीफ झाली. मला खूप संकोच वाटतो हे सांगताना, कारण मला कळलंच नव्हतं की मी काय केलं आणि हे माझ्याकडनं त्यांनी करवून घेतलं होतं. पण दिग्दर्शन म्हणजे काय हे मला माझ्या पहिल्या अनुभवात कळलं. अभिनय क्षेत्र हे किती बेभरवशाचं असू शकतं हेही माझ्या पहिल्या पदार्पणातच मला कळलं. आणि माझ्या बरोबरीचे जे कलाकार होते ते इतके दिग्गज होते की त्यांच्या बरोबरीने आपल्याला उभं राहायचं आहे. ही एक मोठी जबाबदारी आहे. आणि ही एक नवी मुलगी पुण्याहून आलेली आहे असं कुणालाही वाटू नये. याच्यासाठी आपण उत्तम काम केलं पाहिजे.
ही सुद्धा जाणीव मला स्वामी मालिकेच्या पहिल्या एपिसोडमध्येच झाली. त्यामुळे माझ्यासाठी ही संधी फार एक्स्ट्रॉर्डनरी होती, ज्यांनी मला प्रसिद्धीच्या झोतात तर आणलंच. अजूनही एक पिढीच्या पिढी किंवा कदाचित 2 पिढ्या मला स्वामीतली रमा म्हणून ओळखतात. पण तो सगळा माझा शिकण्याचा पिरियड होता आणि मी तेव्हा केवळ अभिनय शिकले नाही, तर कॅमेरा म्हणजे काय आणि दिग्दर्शन म्हणजे काय हे मुख्यतः माझ्या मनावर कोरलं गेलं आहे माझ्या त्या पहिल्या अनुभवातून. स्वामीमध्ये तशी काही प्रोसेस झाली असं मला वाटत नाही. कारण खरोखरच पप्पा म्हणजे गजानन जागीरदार यांनी जे सांगितलं ते मी करत गेले आणि मग जे सहकलाकार होते त्यांचं बघून बघून शिकत गेले. पण गजानन जागीरदारांनी मला एक फार चांगली सवय लावली, जी मला आजपर्यंत उपयोगी पडते आणि मी ते नक्की करते, की माझा प्रत्येक शॉट किंवा मी फ्री असेन आणि इतर काम करत असतील तेव्हा त्यांचे शॉट्स मी मॉनिटरवर जरूर बघते किंवा मी सेटवर उपस्थित असते. म्हणजे माझा शॉट झाला मी व्हॅनमध्ये जाऊन झोपते असं मी कधीच करत नाही आणि दॅट हेल्प मी अ लॉट. कारण आता या अभिनय क्षेत्रात इतकी वर्ष काम केल्यानंतर मी म्हणू शकते की आपल्याकडे सर्व प्रकारचे अभिनेते आहेत. काही खूप तयारी करून काम करणारे आहेत, काही स्पॉन्टेनियस आहेत, काही विचार करून काम करणारे आहेत, काहींची भूमिकांची निवड खूप चांगली असते आणि मग ते आधी तयारी करतात आणि मग आपण म्हणतो ना अनलर्न करतात. आधी दे लर्न अँड लेटर दे अनलर्न आणि मग ते कॅमेरासमोर येतात. असे सर्व प्रकारचे अभिनेते अभिनेत्री यांना तुम्ही बघून अनेक गोष्टी शिकत असता. तशा गोष्टी मी अजूनही शिकते. मला माझ्या लेखनात, दिग्दर्शनात आणि अभिनयात या सगळ्याचा खूप खूप उपयोग होतो. त्यामुळे स्वामीमध्ये मी काय शिकले, अर्थात मी एवढी लहान होते, उदय टिकेकरसुद्धा सहकलाकार होता माझा आणि रवी आणि उदय टिकेकर हे दोघंही माझ्यापेक्षा 15-16 वर्षांनी मोठे होते आणि ते मला खूप बुली करायचे. पण मी अजिबात जुमानायची नाही त्यांना आणि सेटवर जाऊन बसायची आणि प्रत्येकाचा प्रत्येक शॉट बघायची. त्यामुळे इतकी छोटी मालिका होती ती, 26 एपिसोड्स होते फक्त. त्यातसुद्धा माझा रोल खूप छोटा होता. पण त्या भूमिकेनी आणि त्या सेटवर असण्यानी आणि त्या कलाकारांच्या सान्निध्याने मला खूप काही शिकवलं. स्वामी केलं तेव्हा मी खरं तर लहान होते खूप आणि पुढे काय आयुष्यात करायचं काहीच ठरलेलं नव्हतं. त्यानंतरची माझी पहिली भूमिका होती श्रीकांत नावाची मालिका, जी हिंदी मालिका होती आणि शरश्चंद्र चॅटर्जी हे बंगालमधले आणि भारतीय कादंबरी विश्वातलं एक खूप मोठं नाव. त्यांची कादंबरी श्रीकांत, तेव्हा त्याचे पहिले 2 भाग ऑलरेडी दूरदर्शनवर आलेले होते आणि ते खूप गाजले होते. फारुख शेख श्रीकांतची भूमिका करायचे आणि श्रीकांत या व्यक्तिरेखेच्या आयुष्यात त्याच्या वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर त्याला भेटलेल्या वेगवेगळ्या स्त्रिया अशी त्या कादंबरीची त्याचं कथासूत्र आहे. तर पहिल्या 2 स्त्रिया त्याला भेटल्या होत्या. एक प्रियदर्शिनी अभिनेत्री आहे, ती पहिली होती. दुसरी होती सुजाता मेहता. आणि तो मोठा झाल्यानंतर म्हणजे श्रीकांत लहान असताना त्याला पहिली भेटते ती प्रियदर्शिनी आणि त्याला असं वाटतं की काय हे स्त्रीचं रूप आहे. एका उच्च घरातली स्त्री एका गारुड्याबरोबर पळून गेली बंगालमधली आणि घरच्यांनी तिला डिसोन केलं आणि ती कशी त्याच्याबरोबर राहते, पण पतिनिष्ठा किती तीव्र असू शकते. दुसरी सुजाता मेहता होती, जी राजलक्ष्मी ही भूमिका तिने केली होती आणि ती एक कोठेवाली दाखवली होती. पण तरीसुद्धा तिचं प्रेम हे किती विशुद्ध असू शकतं, हा दुसरा भाग होता. तिसरा भाग होता माझा. मी अभया नावाचं पात्र साकार केलं होतं. त्याच्यात इरफान खान होता माझ्याबरोबर. चुकीच्या माणसावर प्रेम जडतं तिचं आणि जेव्हा तिच्या लक्षात येतं की हा माणूस बरोबर नाही, त्याला शोधायला ती बर्मापर्यंत जाते जहाजातून प्रवास करत आणि तिथे तिला कळतं की या माणसाने तिला फसवलं आहे आणि तिलाच असं नाही तर तिच्यासारख्या अनेकांना
अनेक स्त्रियांना त्यांनी फसवलेलं आहे, विकलेलं आहे. तेव्हा ती त्याला डिसोन करते, त्याचा धिक्कार करते आणि म्हणते की स्त्रीत्व म्हणजे काय, तर पतीची पूजा करणं, त्या पतीला परमेश्वर मानून त्याच्यासाठी जे काही करायचं ते करणं. पण तू जे करतोयस ते मला बिलकुल पसंत नाही. आणि स्त्रीत्व पूर्ण कधी होतं, तर अपत्य जन्मानंतर. पण तुझ्यासारख्या माणसाचं अपत्य मला नको. मी जो सुशील असा दुसरा एखादा माणूस बघीन आणि त्याच्यापासून मी लग्न न करता सुद्धा मूल पैदा करीन. कारण तू जे केलंयस हे इतकं भयंकर आहे की त्याच्यापेक्षा हे भयंकर नक्की नसेल. अशी एक खूप काळाच्या पुढचा विचार करणारी स्त्री रंगवायची संधी मला तेव्हा मिळाली. आणि फारुख शेख आणि इरफान खान या दोघांसारखे सहकलाकार माझ्याबरोबर होते. त्यामुळे एक वेगळाच फ्लेवर मला या निमित्ताने अनुभवता आला. आणि या 2 मालिकांनंतर मी काही फार काम केलं नाही. एक बासू चॅटर्जींची फिल्म केली, कमला की मौत नावाची. त्याच्यात आशुतोष गवारीकरची आणि माझी ती पहिली फिल्म होती. त्याच्यात आमचे 2 छोटे रोल्स होते. आणि मग मात्र मी पडाकू मुलीसारखा अभ्यास करत होते, प्रेमात पडले होते, त्यामुळे लग्न करायचं होतं. आणि मग माझ्या आयुष्याचं एक वेगळंच काहीतरी सुरू झालं. आय वॉज व्हेरी हॅपी. खरं विकोची माझ्या आयुष्यामध्ये एंट्री झाली तेव्हा माझं ऑलरेडी लग्न झालेलं होतं. मला विराजच झालेला होता. त्यानंतर मी पहिल्यांदा त्यांची जाहिरात केली. मला वाटतं जवळजवळ 96-97 साली हे केलं. कारण अत्यंत नेक काम मी लगेच करून टाकलं. माझं ग्रॅज्युएशन झाल्या झाल्या लग्न केलं आणि त्याच्यानंतर मला मुंबई युनिव्हर्सिटीची स्कॉलरशिप होती, त्यामुळे मी अभ्यास करत होते. मी MA केलं आणि मी रमले होते त्याच्यात. विराजच लगेचच झाला. आणि परत या क्षेत्रात आपल्याला काही करायचं आहे असं माझ्या ध्यानीमनी पण नव्हतं. कारण पुण्यातली मुलगी, एक छोटं बाळ होतं माझं तेव्हा. माझं शिक्षण चालू होतं. लिंग्विस्टिक्समध्ये मी मास्टर्स केलं होतं. आणि आय वॉज हॅपी. कारण मी नेहमी म्हणते तसं मी खूप माझी आई मला नेहमी म्हणते की मृणाल आमची पहिल्यापासून शहाणी मुलगी होती. मी शहाणी मुलगी, अभ्यासू मुलगी अशीच होते. त्याच्यामुळे मी त्याच्यात रमले. आणि मग अचानक हळूहळू एक भूमिका माझ्यापर्यंत यायला लागल्या. आणि मग मी हळूहळू काम करायला सुरुवात केली. त्याच्यात विकोचे गजानन पेंढरकर यांनी स्वामी बघितलं होतं आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं की मला हा चेहरा विकोसाठी पाहिजे. आणि एक फोटोशूट झालं. त्या टिपिकल अशा 2-3 ॲड झाल्या. बन्नो बनले मी. संगीता बिजलानी होती माझ्या आधी, त्याच्यानंतर मी बन्नो झाले. आणि मग अनेक वर्ष मीच विकोचा चेहरा राहिले. आणि त्यांचा एवढा विश्वास होता की हा आपल्यासाठी लकी चेहरा आहे. त्यामुळे त्यांनी ते अजूनही ठेवलं आहे. मी काय म्हणू याच्यावर. कुठेतरी आमचे ऋणानुबंध जुळलेले होते, आहेत आणि राहतील. मध्ये बऱ्याच वर्षांची गॅप गेली. गॅप म्हणजे अभिनय क्षेत्रातली गॅप नाही, कारण मी अनेक वर्ष हिंदी मालिका करत होते. मला एका माणसाचा उल्लेख इथे नक्की केला पाहिजे. तो माणूस म्हणजे संजय खान. त्याला माहीत पण नाही आहे त्याच्या असण्यामुळे किंवा त्याच्या हस्तक्षेपामुळे माझ्या करिअरमध्ये केवढा मोठा फरक पडलेला आहे. विराजस 2-2.5 वर्षाचा होता आणि मी माझी फेलोशिप घेऊन माझं रिसर्चचं काम चालू होतं. आणि एक दिवस घरी फोन आला, संजय खान यांना तुमच्याशी बोलायचं आहे. म्हटलं संजय खान यांना बोलायचं. तेव्हा लँडलाईनवर फोन यायचे. मी पुण्याला, माझ्या सासऱ्यांनी मला फोन दिला की अगं संजय खानच्या ऑफिसमधून तुला फोन आहे. आणि मी फोन घेतला आणि ते म्हणाले की मैं एक शो कर रहा हूँ टिपू सुल्तान के बाद और मैं आपसे मिलना चाहता हूँ. तर मी म्हटलं की थँक्यू व्हेरी मच, पण आय हॅव अ व्हेरी यंग बेबी अँड आय एम नॉट ॲक्टिंग एनीमोर. ते तेव्हा काहीच बोलले नाहीत. पण 4-5 दिवसांनी त्यांचा परत फोन आला की आय रिअली वॉन्ट टू मीट यू, कम अँड मीट मी, जस्ट मीट मी, देन वील डिसाईड हाऊ टू गो अहेड.
मग मी मुंबईला आले, त्यांना भेटले आणि आय वॉज सो इम्प्रेस्ड. ग्रेट मराठा नावाच्या शोची ते तयारी करत होते तेव्हा. आणि स्वामी आम्ही एका विश्रामबाग वाड्यात आणि आणखी 2 लोकेशन्स आणि थेऊर एवढ्याच ठिकाणी शूट केलं होतं. आणि पडदे बदलायचे त्याच रूममध्ये, तसंच सेटअप आणि तिथेच शूट करायचं. याची सवय असलेली मी संजय खानच्या ऑफिसला जेव्हा पोहोचले तेव्हा प्रचंड मोठे 2 फ्लॅट्स होते आणि त्या फ्लॅट्सच्या वर प्रत्येक डिपार्टमेंटचं नाव लिहिलेलं होतं. आता आपल्याला त्याचं काही विशेष वाटणार नाही, पण मी सांगते तो काळ मला वाटतं 97-98 असावा. आणि तेव्हा मला ते इतकं जबरदस्त वाटलं की एके ठिकाणी लिहिलं आहे की रिसर्च हिस्टोरियन्स. तिथे फक्त हिस्टोरियन्स बसायचे आणि त्या काळातला सगळा रिसर्च करायचे. ड्रेपरी, मेकअप आणि असं एवढं प्रचंड अभ्यास होता. आणि त्यांनी स्वतः मला या सगळ्या डिपार्टमेंट्समध्ये फिरवलं आणि मग सेटचे फोटोज दाखवले. पुढे मी नितीन दादांबरोबर जेव्हा काम केलं तेव्हा मला त्याची आठवण झाली की ते काम तिथपासून सुरू झालं होतं. आणि अर्थात संजय खान यांची टिपू सुलतान मी पाहिली होती. टिपू सुलतानच्या पहिल्याच भागामध्ये 150-200 हत्ती आणले होते त्या माणसाने मिरवणूक दाखवण्यासाठी. त्यामुळे ह्यूज सेटअप होता. आणि ते बघून मी इम्प्रेस झाले, अगदी नक्कीच झाले. आणि मग जेव्हा आम्ही बोलायला बसलो तेव्हा ते म्हणाले की मी तुला काम करणार का विचारत नाही आहे, मी तुला 2 भूमिका ऐकवणार आहे आणि त्यातल्या कोणत्या भूमिकेत तू स्वतःला बघतेस एवढंच मला सांग. तोपर्यंत मी खरं सांगायचं तर रमले होते त्या सगळ्या वातावरणात. कारण माझे आजोबा एक ऐतिहासिक कादंबरीकार आणि मला स्वतःला इतिहासाची खूप आवड. आणि ज्या पद्धतीने ते काम चाललं होतं ते बघून मला असं वाटलं की असं असतं तर स्वामी किती सुंदर झाली असती मालिका. म्हणजे भावनाट्य होतं ते, पण त्याच्यातलं जे ग्रँजर होतं ते मराठीमध्ये नाही आम्ही आणू शकलो अजिबातच. कारण म्हणजे माझं तर काही कळण्याचं वयच नव्हतं, पण हे मला जाणवायचं तेव्हा की पप्पांनी सुद्धा काही मागितलं तर ते नाही मिळायचं. जे आहे ते एवढंच आहे आपल्याकडे आणि ह्याच्यात करा, असं ते केलेलं होतं. तर मग संजय खाननी मला 2 भूमिका ऐकवल्या. एक होती महादजी शिंद्यांच्या पत्नीची आणि एक होती अहिल्यादेवी होळकरांची. तर ते म्हणाले की तुला कोणती भूमिका आवडली? तर मी सांगितलं अहिल्यादेवी होळकर. तर म्हणे का? पांढरी साडी आहे, ग्लॅमर नाही आहे, काही दागिने नाही, काय नाही, ही कशाला भूमिका तुला आवडते? मी म्हटलं की एक असामान्य माणसाच्या पत्नीची भूमिका मी केली आहे, माधवराव पेशव्यांची. मी नटली आहे, मी ते सगळं केलं आहे. पण अभिनेत्री म्हणून जर मला विचारलं तर मला त्याच्या पुढचं काहीतरी करायला आवडेल ना. तो दागिने डझंट मॅटर टू मी. आणि पांढरी साडी इज फाईन, पण मला प्रॉब्लेम्स आहेत, मी नाही करू शकत. कारण शूटिंग होतं जयपूरच्या पुढे सामोद पॅलेस नावाचं एक ठिकाण होतं 60 किलोमीटरवर. म्हणजे पुण्याहून मुंबई, मुंबई जयपूर, जयपूर सामोद पॅलेस. सो इट वॉज इम्पॉसिबल फॉर मी. पण कुंडलीत असलं ना तुमच्या की घडून येतात गोष्टी. तसं संजय खाननी सांगितलं की तुझं बेबी, त्याला सांभाळणारं जे कोणी असेल ते आणि तुझा स्टाफ, या सगळ्यांची तिकीटं मी देणार, पण आय एम कन्व्हिन्स्ड की तूच हे काम केलं पाहिजेस. मला मी ही मालिका करतोय म्हटल्यानंतर अनेक लोकांनी तुझं नाव सांगितलं. त्याला बहुतेक स्वामी हे बॅकग्राऊंड असावं. मी स्वामी तर काही बघितलं नाही, बट आय एम कन्व्हिन्स्ड की यू आर माय अहिल्याबाई होळकर. आणि मग काय, विराजसला घेऊन जायचं आहे, केअरटेकर पण न्यायचं आहे म्हटल्यावर मग देर वॉज नो इनिबिशन फ्रॉम माय साईड. आय वॉज व्हेरी हॅपी. आणि असा 2.5 वर्षाचा विराजस आणि असा पॅराफर्नेलिया, माझा स्टाफ, विराजसला सांभाळणारी कोणीतरी घरचं यायचं मग तेव्हा बरोबर विराजसबरोबर. आणि असं मी ते शूटिंग करायची महिन्यातनं 10 दिवस. एवढे लाड मला वाटत नाही फारसे कोणा ॲक्ट्रेसचे झाले असतील, टी व्हीमध्ये झाले असतील तर लकी माझ्यासारख्याच आहेत त्या, असं मी नक्की म्हणेन. पण त्यांनी तेव्हा मला ही ऑफर केली नसती तर कदाचित मी काम चालू ठेवलं नसतं. तो कॉन्फिडन्स मला त्यांनी दिला की आय कॅन डू इट ऑन माय टर्म्स. आणि त्यामुळे मी आयुष्यात पुढे सुद्धा जे काम केलं ते इट वॉज ऑलवेज ऑन माय टर्म्स. आणि ज्याला माहिती नाही आहे हे, असा संजय खान जबाबदार आहे. अवंतिकाच्या आधी मी अनेक वर्ष केवळ हिंदी मालिका करत होते. मग त्याच्यात हसरते, थोड़ा है थोड़े की ज़रूरत है, स्पर्श, टीचर, चट्टान,
सारख्या अनेक 22 हिंदी मालिका मी केल्या 8 वर्षात. त्यानंतर चंद्रकांता, म्हणजे सो मेनी ऑफ देम. आता मला नावंसुद्धा सगळी आठवणार नाहीत. आणि मी खूप व्यस्त होते त्याच्यामध्ये. तेव्हा माझा बेस जवळजवळ मुंबई झाला होता. अजूनही विराजस पुण्यातच असायचा, पण एव्हरी फ्रायडे, सॅटर्डे, संडे ही यूज टू कम टू मुंबई. आणि आपण आता कुठे राहायचं आहे, कसं हे सगळं करायचं आहे, असं विचार करायला सुद्धा फुरसत नव्हती. असा तो काळ होता माझ्या आयुष्यातला. आणि तेव्हा मी मराठी चित्रपट अधूनमधून करायची, पण मालिका मात्र शक्य नव्हतं, कारण तेव्हा दैनंदिन मालिकांचा काळ सुरू झाला होता ऑलरेडी. आणि हिंदीमध्येच मी ह्या डेली सोप्समध्ये एवढी अडकलेली होते, सोनपरी सुरू झालेली होती, त्यामुळे मराठीमध्ये काम करायचा काही चान्सच नव्हता, अशी परिस्थिती होती. मात्र एका मटा सन्मानच्या पार्टीमध्ये मला स्मिता तळवलकर, संजय सुरकर आणि नितीन वैद्य, जे तेव्हा बिझनेस हेड होते, या तिघांनी गाठलं. आणि मी त्यांना गमतीने म्हणते, तुम्ही मला कोपच्यात नेलत आणि अवंतिकासाठी फासलत, असं मी त्यांना अजूनही म्हणते. त्यातली स्मिताताई आणि संजय आता आपल्यात नाहीत, पण नितीनला मी अजूनही असं म्हणते. कारण तेव्हा मी महिन्याचे जवळजवळ 20-22 दिवस शूट करायची आणि उरलेले 8 दिवस अट्टाहासाने मी काम नाही करायची, कारण नाहीतर विराजासाठी, घरच्यासाठी मला वेळच मिळायचा नाही. एक पुण्याची मुलगी मुंबईला येऊन करिअर करते, हे जेवढं माझ्यासाठी नवीन होतं तेवढंच माझ्या कुटुंबासाठी सुद्धा नवीन होतं. त्यांनी मला खूप सपोर्ट केलं तेव्हा, त्यांना कौतुक होतं माझं. पण म्हणून मी मिळेल तेवढं, मिळेल ते सगळं काम घ्यायचं, असं मला स्वतःलाच ते पटत नव्हतं. त्यामुळे ते 8 दिवस मी संपूर्ण पुण्यासाठी, विराजासाठी, कुटुंबासाठी ठेवले होते. आणि आता या पार्टीमध्ये स्मिताताईंनी मला ही कथा ऐकवली आणि म्हणाली की आम्हाला दुसरी कोणीच नको आहे, आम्हाला तूच पाहिजेस अवंतिका म्हणून. तर मी म्हटलं नाही आहे शक्य मला, आणि हा माझा मी स्वतः आखून घेतलेला नियम आहे की मी ह्याच्यापेक्षा जास्त काम आता नाही करणार आहे. हेच ऑलरेडी मला डोक्यावरनं पाणी आहे. पण त्या ठिकाणी सांगितलं की ठीक आहे, मग आपण थांबूया, एकतरी मालिका संपेल ना. स्मिताताई डोळ्यासमोर आणली तर तुम्हाला हे लगेच लक्षात येईल. तिने मला अगदी ठीक आहे, काय हरकत नाही, एकतरी मालिका यातली संपेलच ना, कधी संपते, कोणती संपते आधी, आपण त्याच्यावर लक्ष ठेवू, असं म्हणून मला पटवलं. आणि ती भूमिका इतकी छान होती की अर्थात कोणत्याही कलाकाराला अशा भूमिकांचा मोह पडतो. त्यातून मी मराठीमध्ये अनेक वर्ष काम केलेलं नव्हतं, त्यामुळे कोणती भूमिका संपतीये याची मी देखील वाट बघायला लागले. तिने माझ्यासाठी एक गोष्ट मात्र फार चांगली केली, मी सदैव कृतज्ञ राहीन. ती अशी तडक-फडकच होती एकदम. ती म्हणाली की तुझा प्रॉब्लेम काय, तुला पुण्यात राहायचं आहे ना, ठीक आहे आपण पुण्यात शूटिंग करू. मी म्हटलं पुण्यात तेव्हा कोणतंच शूटिंग व्हायचं नाही आणि मालिकांचं तर अजिबातच नाही. तिने तो सगळा सेटअप अवंतिकाचा माझ्यासाठी पुण्याला हलवला. आणि मी जे 10 दिवस 8 दिवस पुण्यात राहायची, तेव्हा मला म्हणाले की विराजची शाळा कधी असते, म्हटलं 10 ते 5. ठीक आहे, आपण सकाळी 9ला शूटिंग सुरू करू तुझं, तेव्हा तो निघेल ना घरातनं, आणि संध्याकाळी तो आला की तो अभ्यास करून तेवढं मी त्याच्या आजीला सांगेन की त्याला खायला प्यायला घाल, तोपर्यंत म्हणाल घरी. पण अवंतिका जसजशी सुरू झाली तसं खरंच माझा एक हिंदीतला डेली सोप संपला पहिल्या एक 6-7 महिन्यानंतर. आणि अवंतिका एवढी जबरदस्त गाजली मालिका की त्यांनी मला घराघरा पुन्हा एक नवीन नाव मिळवून दिलं, स्वामीतली रमानंतर अवंतिका. अवंतिका ही व्यक्तिरेखा माझ्यासाठी फार महत्त्वाची. मी जशी आहे तशी अजिबात नसलेली एक व्यक्तिरेखा म्हणजे अवंतिका. आणि कधीकधी तर मला असं वाटायचं की ही किती बेधडक मुलगी आहे. माझा माणूस म्हणून स्वभाव अजिबातच तसा नाही. कधीकधी मला संकोच वाटायचा की ही असं कसं वागेल, आणि हे खूप ओव्हर द टॉप चाललं आहे. तेव्हा मी फक्त डोळे मिटायची आणि डोळ्यासमोर स्मिताताई आणायची, आणि स्मिताताई या प्रसंगात कशी वागेल त्याचा विचार करून मी तसा तो प्रसंग अभिनीत करायची. अनेक प्रसंगामध्ये मला स्मिताताईंनी हात दिलेला आहे अवंतिकात. अवंतिका वॉज अ माइलस्टोन फॉर झी, फॉर मी. आणि मराठीतली चॅनल ड्रायव्हर झीची म्हणतात अशी ती मालिका आहे. ती प्रचंड गाजली. रोहिणी निनावेनी लिहिली पण छान होती. कलाकारांची टीमही उत्तम होती. संदीप कुलकर्णी, दीपा लागू,
कोण नव्हतं त्याच्यात. श्रेयस तळपदे, सुनील बर्वे, तुषार दळवी, आदेश बांदेकर, सुचित्रा बांदेकर, म्हणजे पुष्कर श्रोत्री. मला वाटतं मराठी इंडस्ट्रीमध्ये तेव्हा काम करत असलेले आणि पुढे नावारूपाला आलेले असे सगळेजण अवंतिकामध्ये होते. आणि मी त्यांना जाहीर त्यांचे आभार मानू इच्छिते की सगळे माझ्यामुळे त्यांना पुण्याला शूटिंगला यायला लागायचं आणि ते कष्ट त्यांनी माझ्यासाठी सहन केले. एक तर मराठी आणि हिंदी दोन्ही कामं एकत्र चालू होतं माझं. सोनपरी 7 वर्ष चालली. सायमल्टेनियस माझे 2 हिंदीतले प्रोजेक्ट चालूच होते आणि अवंतिका चालू होती. स्वामीनंतर मी मराठीत काम केलंच नव्हतं. त्यामुळे मराठीतला जो एक कामातला घरगुतीपणा असतो किंवा एक कौटुंबिक संबंध एकमेकांशी जसे जमतात तसं हिंदीमध्ये अजिबातच नसतात. खूप प्रोफेशनल असतं. ते एक वेगळं विश्व आहे. पण त्याच्यामुळे मला प्रोफेशनलिझम हा जास्ती आला माझ्यात असं मला नक्की वाटतं. कारण अनेक दिवस हिंदीमध्ये काम केल्यानंतर तिथे काम म्हणजे ग्रुप ॲक्टिव्हिटी नसते. तिथे काम म्हणजे काम असतं. हा फरक आपल्याला पुणे मुंबईमध्ये सुद्धा जाणवतो. आणि हिंदीमध्ये सगळ्या चांगल्या गोष्टी असतात असं अजिबातच नाही. हिंदीमध्ये पॅराफर्नेलिया फार असतो. म्हणजे जे काम आपण मराठीमध्ये 20 माणसात करतो ते हिंदीमध्ये उगाचच 60 माणसं असतात त्याच्यासाठी. पण एक वेगळं विश्व आपण म्हणूया. आणि त्या विश्वातून मी मराठीत आल्यामुळे सुरुवातीला माझ्याशी जुळवून घ्यायला कदाचित माझ्या सहकलाकारांना अवघड गेलं असेल. कारण मी खूपच शिस्तीत काम करायची आणि अवंतिकाच्या सेटवर खूपच घरगुती आणि प्रेमाचं वातावरण होतं. तसं हिंदीमध्ये नसायचं. त्यामुळे हे 2 सेट्स मला फार गमतीचे वाटायचे. अवंतिकामध्ये इतके अभिनेते आणि अभिनेत्री येऊन गेल्या, इतके वेगळे वेगळे ट्रॅक्स होते की त्या सगळ्यांबरोबर काम करताना मला एक वेगळं विश्व खुलं झालं असं मला नक्की वाटतं. भूमिका पुष्कळच केल्या मी. आणि स्वामी मी स्वतः पुन्हा रमा केलं नाही, पण मी चित्रपट केला रमा माधव, की त्यातून मी ती चित्रपटकथा लिहिताना ती भूमिका परत जगले. रमा ही फोकस होती रमा माधव या चित्रपटाचा आणि तिच्या तोंडून किंवा तिच्या दृष्टिकोनातून तो इतिहास सांगण्याचा मी प्रयत्न केला. त्यामुळे मी वैयक्तिकरित्या अभिनय जरी केला नाही तरी माझ्या लेखनातून दिग्दर्शनातून पुन्हा एकदा त्या व्यक्तिरेखेचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न मी नक्की केला आणि मला तो फार आवडला. खूप मजा आली मला ते करताना. अवंतिकाच्या बाबतीत मला सुबोध असं नेहमी म्हणतो. सुबोध हा माझा छोटा भाऊ होता अवंतिकेमध्ये. तो अजूनही मला ताईडे म्हणतो. सुबोध म्हणतो की कधी कधी आपण अवंतिका 2 करूया. कारण आम्ही सगळे आता या क्षेत्रामध्ये आहोत. वेगवेगळ्या काय म्हणूया कारकिर्दीच्या टप्प्यावर आहोत. कोणी प्रोड्युसर बनलं आहे. सुचित्रा आदेश हे इतके उत्तम प्रोड्युसर बनले आहेत. आदेश भाऊजी बनला आहे. सुबोध प्रोड्युसर डिरेक्टर बनला आहे. पुष्कर प्रोड्युसर डिरेक्टर बनला आहे. आम्ही सगळे इतके वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करतो आहे. मनोरंजनाच्याच क्षेत्रात पण वेगवेगळ्या लेवल्सवर काम करतो आहे की आता आम्हाला पुन्हा एकत्र येऊन काम करायला किती मजा येईल असं आम्ही हा खेळ आम्ही खेळतो अनेकदा भेटल्यावर. पण हा खूप अवघड खेळ आहे आणि ते शक्य होईल का नाही आय रिअली डोंट नो. एका भूमिकेने माझ्या मनावर गारूड केलं आहे आणि मला असं वाटतं की आय एम द चोजन वन त्या भूमिकेसाठी आणि ती म्हणजे जिजाऊ साहेबांची भूमिका. नितीन देसाईंनी सर्वप्रथम मला या भूमिकेसाठी विचारलं. मला अतिशय आनंद झाला पण त्याचबरोबर मला थोडं दडपण पण आलं. कारण एक दिग्दर्शक म्हणून मी आता विचार करते तेव्हा मी जर कास्टिंग केलं असतं जिजाऊ साहेबांचं तर कदाचित मी मला नसतं कास्ट केलं. कारण एक आपल्या मनात जी जिजाऊ साहेबांची प्रतिभा आहे ती कुठेतरी खूप झुंजार, दणकट, थोडीशी माझ्यापेक्षा काय म्हणूया नाजूक साजूक नसलेली अशी दणकट स्त्री प्रतिमा माझ्या डोळ्यासमोर येते जेव्हा जेव्हा मी त्यांच्याबद्दल विचार करते, वाचन करते तेव्हा. पण मी अभिनेत्री म्हणून
अर्थातच लालची आहे, समोर माझ्या आलेला रोल मी कशाला नाही म्हणू. मग मी तेव्हा असं ठरवलं, की मग मला काय करता येईल? मी तर काही वजन वाढवलं तरी मी तशी दिसणार नाही आहे, मी दणकट नाही आहे. अशी म्हणजे माझी तब्येतच अशी आहे, त्याला मी काही करू शकत नाही. पण जेव्हा स्त्रिया स्ट्राँग असतात, तेव्हा त्या शरीरानेच स्ट्राँग असतात असं नाही. बहुतेक स्त्रिया इथून स्ट्राँग असतात, मेंटली स्ट्राँग असतात आणि जिजाऊ आईसाहेब ह्या मेंटली जबरदस्त स्ट्राँग असणार, हे मी कुठेतरी स्वतःच्या मनाशी ठरवलं आणि मग ते वाचन सुरू केलं आणि मग मला त्या भूमिकेत सापडत गेले. आज जेव्हा लोक म्हणतात, की जिजाऊ आईसाहेब म्हटल्यावर आम्हाला दुसऱ्या कुणी डोळ्यासमोर येत नाही, तेव्हा मला क्षणभर असं वाटतं, की बापरे जमलं आपल्याला. पण जमलं वगैरे काही नाही आहे. ती आई एवढी महान, एवढी मोठी होती. तिने एवढं मोठं स्वातंत्र्याचं स्वप्न पाहिलं आणि 350 वर्षाच्या पारतंत्र्यानंतर असा एक जगावेगळा विचार करणं आणि तसं म्हटलं तर तो विचार काही काळापुरताच राहिला. परत आपण पारतंत्र्यात गेलो. सो ही बाई ते करू शकली, ते जगू शकली, स्वतःचं मूल तसं घडवू शकली, त्या अख्ख्या पिढीला इन्स्पायर करू शकली. अशी स्त्री जिने स्वातंत्र्य आणि स्वराज्य हे दोन शब्द आणि या दोन शब्दांच्या व्याख्या त्या मुलांच्या मनामध्ये ठसवल्या. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांसारखे दोन महापुरुष घडवले आणि त्यांच्याचबरोबर ही सगळी जी मुलं होती, तान्हाजी असेल किंवा बाजीप्रभू या सगळ्यांना इन्स्पायर करण्याचं काम त्या आईनी केलं. त्यामुळे ही भूमिका माझ्या मनावर अमीट ठसा उमटवून गेलेली आहे आणि भाग्य असं आहे की आधी नितीन देसाई आणि त्यानंतर दिग्पाल लांजेकरचं शिवराय अष्टक या माध्यमातून पुन्हा पुन्हा या भूमिकेला स्पर्श करण्याची संधी मला मिळते. त्या आईच्या व्यक्तिमत्वातले अनेक कंगोरे त्यांना स्पर्श करण्याची संधी मला मिळते. अनेक वयातली ती स्त्री तिने काय विचार केला आणि काय आपल्यासाठी करून ठेवलं, मराठी माणसाची अस्मिता टिकवण्यासाठी तिने काय काय केलं, हे सगळं मला जगता येतं आहे. ही माझ्या दृष्टीने फार मोठी गोष्ट आहे. भूमिकांचा स्वभावावर परिणाम होतो का स्वभावाचा भूमिकांवर होतो, हे एक न उलगडलेलं कोड आहे, निदान मला तरी. मला असं वाटतं की व्यक्तिरेखेचा इम्पॅक्ट आपल्यावर पडतोच, पण आपलाही इम्पॅक्ट व्यक्तिरेखेवर नक्की पडतो. विशेषतः तुम्ही जेवढा सखोल विचार त्या व्यक्तिरेखेचा करत जाता. किती कलाकाराचं आयुष्य गमतीचं असतं बघा ना. म्हणजे तुम्हाला एखादी व्यक्तिरेखा म्हणजेच तुम्ही आहात असं भासवायचं असतं, पण तुम्ही ती नसता. तुम्ही घरी जाऊन परत तुम्हाला तुम्हीच व्हायचं असतं किंवा तुम्हाला एखाद्या व्यक्तिरेखेच्या अंतरंगात शिरायचं असतं आणि तिला काय वाटलं ते लोकांच्यापर्यंत पोहोचवायचं असतं आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू आले पाहिजे, त्यांना वाईट वाटलं पाहिजे, त्यांना आनंद झाला पाहिजे, त्यांना राग आला पाहिजे, हे सगळं त्यांच्या मनामध्ये उमटलं पाहिजे असं काहीतरी तुम्ही करायचं असतं. कन्व्हिन्सिंगली त्याला तुम्ही अभिनय म्हणता, पण तुम्ही ते नसता, तुम्ही असता. मला माझ्या करिअरच्या सुरुवातीला जेव्हा लोक म्हणायचे ना की अरे आप तो हसरते की अस्मिता हो ना, तर मला असं वाटायचं की नाही, मी मृणाल कुलकर्णी आहे. किंवा अरे आप तो सोनपरी आहे, तर मी म्हणायची की नाही, मेरा नाम मृणाल कुलकर्णी आहे. मला नंतर असं लक्षात आलं की हे माझ्या अस्मितेबद्दल चाललेलंच नाही आहे. मी कोण आहे याच्याशी त्यांना काहीच देणं घेणं नाही आहे. मी त्यांच्या मनामध्ये एक अस्तित्वात नसलेल्या व्यक्तीची भूमिका किंवा व्यक्ती पोचवलेली आहे. जसं अवंतिकामध्ये अवंतिका जहागीरदार नावाचं कुणीही नाही आहे या जगतामध्ये. म्हणजे तसं नाव असेल कोणाचं तर मला माहिती नाही, पण ती व्यक्तिरेखा किंवा ते तसं माणूस नाही आहे. पण मी हे त्यांच्या मनामध्ये ही एक प्रतिमा निर्माण करण्यात यशस्वी झाली आहे, म्हणून लोक मला ती बघ अवंतिका म्हणतात. किंवा आता मला अनेकदा खूप संकोच होतो जेव्हा लोक मुजरा आईसाहेब करतात आणि मला असं वाटतं की म्हणजे त्या आईचा तर माझ्यामध्ये अंशसुद्धा असणं शक्य नाही आहे, पण कुठेतरी अभिनेत्री म्हणून मी ते कन्व्हिन्सिंगली करू शकते आहे आणि त्यांना ते वाटतं आहे की हां असंच असेल. ही या क्षेत्राची खूप गंमत आहे. त्यामुळे तुम्ही जेव्हा त्या भूमिकेच्या अंतरंगात शिरता तेव्हा तुम्ही तुमचं काही त्या भूमिकेला देऊ पाहता. जसं मी सांगितलं की जिजाऊ आईसाहेबांचं मी ठरवलं की मी मेंटली स्ट्रॉंग व्यक्ती दाखवणार, कारण फिजिकली स्ट्रॉंग
मी नाही बनू शकत आहे. किंवा जिजाऊ साहेबांचं वय झाल्यानंतर स्त्रिया जशा दिसतात तर मी फ्रेल दिसेन, म्हणजे कृश वृद्ध व्यक्ती दिसेन. तर मी ते वापरलं पाहिजे टू माय बेनिफिट. तसा विचार आपण प्रत्येक व्यक्तिरेखेचा करतो. माझी एक खूप छान मालिका होती झी मराठीवरच. मी फार मराठीत कमी काम केलं आहे खरं तर. मोजून 4 मालिका आहेत माझ्या. स्वामी, अवंतिका, गुंतता हृदय हे आत्ता मी ज्याच्याबद्दल बोलते, आणि राजा शिवछत्रपती, या 4च मालिका मी केल्या. पण त्या 4ही हिट मालिका होत्या. तर गुंतता हृदय ह्याच्या वेळेला मला असं फार झालं. मी तोपर्यंत हिंदीमध्ये काम करायची. हिंदीमध्ये थोडं ग्लॅमरस भूमिका तेव्हा असायच्या. आता मराठीत पण तशाच असतात, पण तेव्हा हिंदीत त्या पद्धतीच्या भूमिका असायच्या. तर गुंतता हृदयमधली भूमिका मात्र अशी होती की मला अतिशय सर्वसामान्य गृहिणी मी वाटली पाहिजे असा प्रयत्न होता. मग वेशभूषा तशी झाली, केस तसे झाले, आणि त्यानंतर असं मी म्हटलं की मी आता काय करू की एकदम सामान्य गृहिणी ह्याच्यातून वाटेन मी. ह्याच्यात काही मला तरुण तडफदार अजिबात दिसायचं नाही आहे. एक नाईव अशी व्यक्तिरेखा मला उभी करायची. तर माझ्या शेजारी ना एक तेव्हा गुजराती बाई राहायची, आणि तिला ना काही सांगितलं तरी पटायचं. हो का, हां ऐसा ना, हां होगा यार ऐसा ना, असं असं एक तिचं साधारण असायचं. मला तिची एवढी गंमत वाटायची की अरे तुला स्वतःचं काही ऑक्युमेंट आहे की नाही, तुला जे सांगतात ते कसं काय पटतं. पण मग मी ठरवलं की मला साधारण या पद्धतीचं काहीतरी केलं पाहिजे याच्यात, तरच मी सामान्य वाटेल. तर आणि कपडे घरातले म्हणजे घरातले वाटले पाहिजेत, ते मालिकेतले घरातले नाही वाटले पाहिजेत. या सगळ्याचा कुठेतरी विचार केला मी, आणि मी तिच्यासारखे कपडे घालायला सुरुवात केली. थोडेसे एक काय म्हणूया आपण वोर्न आउट कपडे, थोडे फिटिंगचे नसलेले कपडे. तर माझी एक मैत्रीण घाबऱ्या मला म्हटली, अगो काय गो असं काय दिसतेस तू, एकदम भयंकरच दिसायला लागलीस या मालिकेमध्ये. म्हटलं काय झालं? तर म्हणे अगदी आमच्यासारखी गबाळी दिसतेस. म्हटलं म्हणजे जमतंय, काहीतरी जमतंय. तुमच्या ॲपिअरन्समधनं, तुमच्या कामामधनं, तुमच्या त्या व्यक्तिरेखेच्या परसेप्शनमधनं जर तुम्ही एक नवीन व्यक्ती उभी करू शकलात आणि लोकांना वाटलं की हे एक व्यक्ती आहे बुवा अशी, ही मृणाल कुलकर्णी नाही आहे, तर तो तुमचा अभिनेत्री म्हणून जय आहे असं मला वाटतं. ऐतिहासिक चित्रपटात तुम्हाला कल्पनाशक्ती आणि क्रिएटिव्ह लिबर्टी घ्यायलाच लागते, कारण आपल्यापैकी तेव्हा कुणीही अस्तित्वात नव्हतं. शिवाजी महाराजांच्या काळाबद्दल जर बघायचं झालं तर सभासदाची बखर आहे, किंवा अशा काही अत्यंत निवडक गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला काय घडलं असेल ते त्या त्या वेळात ज्या पद्धतीने लिहिलं गेलं असेल याबद्दल काहीतरी कळतं. पण बाकी सगळी ही कल्पनासृष्टी आहे, आणि त्याचा आधार आपल्याला घ्यायलाच लागतो. पण इतिहासातली काही साधनं मात्र उपलब्ध आहेत, ज्याचा अभ्यास न करता जेव्हा तुम्ही चित्रपट बनवता किंवा मालिका बनवता तेव्हा ते कुठेतरी लोकांच्या लक्षात येतं असं मला जाणवतं आहे. कारण ही साधनं उपलब्ध आहेत, त्याचा अभ्यास तुम्ही केलाच पाहिजे. कारण तुम्ही चुकीचा इतिहास नाही दाखवू शकत. तुम्ही थोडासा ग्लोरिफाय करून दाखवू शकता अर्थात, पण म्हणून जे लिहून ठेवलेलं आहे त्याच्यात आणि तुमच्या कामामध्ये तफावत नाही दिसली पाहिजे. आणि दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट की ते इथून आलं पाहिजे, आणि लोकांना बरोबर कळतं की कोणती गोष्ट ही व्यवसाय म्हणून केलेली आहे आणि कोणती गोष्ट खरोखरच मनापासून तळमळीने केलेली आहे. मला वाटतं दिग्पाल लांजेकरनी जे शिवराय अष्टक केलं आहे, चिन्मय मांडलेकर, अजय पूरकर, मी, समीर धर्माधिकारी, आमची कोर टीम आहे, आणि आम्ही सगळ्यांनी मिळून, आम्हाला सगळ्यांना इतिहासामध्ये रस आहे. आम्ही सगळे याबद्दल सतत वाचन करत असतो. आम्ही एकमेकांना, म्हणजे आमचा एक ग्रुप आहे त्याच्यावर आम्ही एकमेकांना अपडेट करत असतो की अरे तू हे वाचलंयस का, हे नवीन आलं आहे, हे बघ. तशी काही माणसं अशी असतात की जी मनपूर्वकतेने अभ्यास करून आणि श्रद्धापूर्वक ते काम करतात. आत्तापर्यंतचा इतिहास हे सांगतो की अशा कामाला पसंती मिळालेली आहे. पण ही लाट आली आहे म्हणून आपण पण करून बघूया असं म्हटलं तर ते नाही वर्क होते असं वर्तमान सांगतंय. सो
कुठेतरी लोकांना ते जाणवतंय असं मला वाटतं. आणि यापुढेही कोणीतरी असं राहीलच उभं की जे खूप मनापासून वेगळ्या पद्धतीने हे काम करेल. असं म्हणताना मी हे नक्की नमूद करू इच्छिते की आम्हालाही असं वाटतं की आपण हॉलिवूडचे चित्रपट बघतो आणि त्या लेवलचे मराठी चित्रपट मनात असूनही आपण करत नाही. आम्ही पुष्कळ प्रयत्न करतो. पावनखिंडचंच उदाहरण घ्या. आम्ही पुष्कळ प्रयत्न करतो की जितकं रस्टिक आपण करू शकू, जितकं ऑथेंटिक आपण करू शकू, आपण किल्ल्यावर जाऊन शूट करू शकू, आपण एक त्या पद्धतीची बोली आत्मसात करू शकू आणि त्या पद्धतीने लोकांपर्यंत इतिहास पोहोचू शकू. पुढच्या पिढीला नेमकं काय तेव्हा होतं हे शक्य तितके ऑथेंटिकली सांगू शकू. हा आमचा सगळ्यांचा प्रयत्न असतो. आता कुठेतरी असं वाटतं की आपल्याला जे मनापासून करावं असं वाटतं ते आपण करावं. बाकीच्यांनी काय केलंय ते शुभेच्छा. मला वाटतं आई म्हणून मी अनेक गोष्टी मिस केल्या, ज्याची भरपाई मी नंतर केली अर्थातच. अगदी विराजा जेव्हा लहान होता तेव्हा त्याला सांभाळण्याची सगळी जबाबदारी माझ्या कुटुंबानी, माझ्या सासू सासऱ्यांनी, रुचिरनी आणि खुद्द विराजसनी घेतली. विराजस वॉज अ लवली चाइल्ड. एकतर तो स्वतः खूप क्रिएटिव्ह आहे. दुसरी गोष्ट तो पण शहाणा मुलगा आहे. तो पुण्यात आणि मी मुंबईत कामानिमित्त असल्यामुळे आम्हाला बेस्ट ऑफ द टाईम नाही म्हणू शकत, जास्त वेळ एकमेकांबरोबर मिळायचा नाही, पण जो मिळायचा तो आमचा बेस्ट ऑफ द टाईम असायचा. आपण आई वडील होतो ते पहिल्यांदाच होतो, म्हणजे आपल्याला काही अनुभव नसतो. एकच मूल असलं तर एकदाच होतो आणि आपल्याला त्याचा आधी काहीही एक्सपिरियन्स नसतो. ऐकीव गोष्टी असतात सगळ्या. पण 2-3 गोष्टी मी आणि रुचिर माझा नवरा आम्ही दोघांनी नक्की ठरवल्या होत्या, ज्या आमच्यामध्ये पण समान आहेत, की आम्ही दोघंही वाचनवेडे आहोत. तर मुलाला वाचनाची आवड लावणं हे आपलं काम आहे, इति कर्तव्य आहे आणि ते आपण केलंच पाहिजे हे नक्की, हे आम्ही आधीच ठरवलं होतं. त्यामुळे वाचनाची आवड त्याच्यात निर्माण व्हावी. फार प्रयत्न करायला लागले नाहीत, पण त्याचं मराठी वाचन उत्तम असावं यासाठी मात्र आम्ही अगदी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. आणि ते प्रयत्न म्हणजे आम्हाला त्यांनी वाचावीत अशी पुस्तकं जी होती ती सगळी आम्ही त्याला वाचून दाखवायचो. रोज अर्धा ते पाऊण तास आमचा वाचनाचा वेळ असायचा. प्रत्यक्ष उपस्थित जो पालक असेल आमच्या दोघांपैकी त्यांनी वाचायचं आणि कोणी नसेल तर फोनवर वाचायचं, पण ते झालंच पाहिजे असं. मी एक गोष्ट विराजसाठी केली जी मला फार वाटतं प्रत्येक पालकांनी केली पाहिजे, आताच्या काळात तर नक्कीच केली पाहिजे. ती म्हणजे मी त्याला 10 ओळी मराठीत लिहायला सांगायची किंवा इंग्लिशमध्ये आणि त्या हिंदी आणि मराठीत भाषांतरित करायला सांगायची. ह्याचा त्याला आता किती फायदा झाला आहे हे आम्हाला जाणवतं, कारण तो तिन्ही भाषांमध्ये उत्तम बोलू शकतो, लिहू शकतो, विचार करू शकतो. त्याची कित्येक नाटकं ही हिंदीमध्ये त्यांनी लिहिलेली आहेत. त्याचे थेस्पोला वगैरे त्याला प्राइजेस मिळालेली आहे. पृथ्वीला त्याचे शोज होतात. इंग्लिश नाटक होतं त्याचं पहिलं त्यांनी नाटक लिहिलं, 2 तासाचं नाटक वयाच्या 18व्या वर्षी, अनाथेमा नावाचं, जे खूप फेमस आहे, जे हॉरर कॉमेडी आहे. आणि त्याची कंपनी त्यांनी थिएटर कंपनी सुरू केली तेव्हा या नाटकापासून त्यांनी सुरुवात केली आणि ती थिएटर कंपनी आता 12-13 वर्षाची झाली आहे आणि जवळजवळ 30 प्रोडक्शन्स त्यांनी केलेली आहे. त्यामुळे हे वातावरण घरामध्ये होतं आणि वाचनाची आवड आणि प्रवासाची आवड, आमचे तिघांचे एकत्र वेळ हा आमच्यासाठी फार महत्त्वाचा होता. रुचिर माझा नवरा हा प्रॅक्टिसिंग लॉयर आहे. त्याला मे महिन्याची सुट्टी असायची, त्यामुळे वर्षातनं 1 महिना मे महिना मी पण काम घ्यायची नाही अजिबात. विराजसला शाळेला सुट्टी असायची आणि आम्ही तिघं एक देश ठरवून तो देश फिरायला जायचो. त्याची 2-3 व्यावहारिक कारणं होती. एक म्हणजे आम्हाला वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये सगळ्यांनाही खूप इंटरेस्ट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे इथे फिरलं की लोक फोटो काढायचे, सारखे भेटायला यायचे, सह्या घ्यायला यायचे आणि मग त्यांना तो फॅमिली टाईम वाटायचा नाही. त्यामुळे आम्ही ही सुरुवात केली कुठेतरी की आपण बाहेरच जाऊया, म्हणजे कमी लोक भेटतील आपल्याला. अर्थात लोक भेटणं, त्यांनी सह्या घेणं, फोटो घेणं, आता सेल्फी घेणं,
मग सेल्फीनंतर एक समोरनं फोटो घेणं मग एक तो चांगला आला नाही म्हणून पुन्हा घेणं, हा सगळा आमच्या व्यवसायाचा भाग आहे. पण कुटुंबाला वेळ देताना असं वाटतं की हे कुठेतरी नाही होणार असा पण वेळ आपल्याला मिळायला पाहिजे. हे प्रेक्षकांचं प्रेम आहे हे समजतं, पण त्याचबरोबर आपल्या कुटुंबाला प्रेम द्यायला सुद्धा आपल्याला वेळ पाहिजे, हेही तितकंच महत्त्वाचं आहे. विराजच काहीतरी क्रिएटिव्ह करेल हे तर लहानपणापासूनच कळत होतं. म्हणजे त्यांनी त्याची पहिली फिल्म ही वयाच्या 6व्या वर्षी बनवली आणि त्यानंतर चालूच होतं ते सगळं. आणि ही हॅज बीन अ व्हेरी काय म्हणूया इंटरेस्टिंग चाइल्ड. मध्ये तो स्ट्रीट मॅजिक करायला लागला तर मग ती त्याच्यातच घुसला. मग लेखन तर त्याचं चालूच होतं, दिग्दर्शन चालू होतं. तो त्याची स्वतःची नाट्यसंस्था आहे, त्यातून अनेक प्रोडक्शन्स तो करतो आणि थिएटर हे त्याचं पहिलं प्रेम आहे. पण त्यांनी कधी टी व्ही करायचा आहे असं म्हटलं नाही. किंबहुना अनेक ऑफर्स त्याला पहिल्यापासून येत होत्या, कारण माझ्याबरोबर यायचा जायचा, त्याच्यामुळे माहिती होतं. माझे सासरे जयराम कुलकर्णी हे स्वतः अभिनेते होते, त्यामुळे घरामध्ये ते वातावरण होतं. पण त्यांनी पहिल्यापासून स्वतःचा एक जॉनर ठरवला होता आणि जो माझ्यापेक्षा अतिशय वेगळा होता. त्यामुळे तो मुंबईला जेव्हा राहायला आला तेव्हा मी एक पहिला डिसिजन घेतला की मी आता टी व्ही करणार नाही, कारण टी व्ही फार टाईम कन्झ्युमिंग आहे आणि जे मी जो वेळ मी गमावला होता त्याच्याबरोबर घालवायचा, तो संपूर्ण वेळ मी इथे आल्यावर तो कमावला. कारण विराजच 12वी नंतर मुंबईला आला, मी टी व्ही बंद केला, मी फिल्म्स करायला सुरुवात केली आणि दिग्दर्शन करायला सुरुवात केली आणि वी हॅड अ गाला टाईम. म्हणजे तो व्हिस्लिंग वूड्समध्ये दिग्दर्शन आणि लेखन शिकत होता प्रोफेशनल, आणि त्याच वेळेला आम्ही वर्ल्ड सिनेमा बघायचो, आम्ही सगळे फेस्टिवल्स अटेंड करायचो, त्याच्यावरनं तावातावानी भांडणं व्हायची आमची. आणि हा बेस्ट ऑफ द बेस्ट टाईम आम्ही एकमेकांबरोबर घालवला आणि मला लक्षात आलं की त्याला हेच करायचं आहे आणि त्यांनी ते सिद्धही केलं. थिएटर कंपनी तर त्याची आहेच चालू, त्याचं नाव थिएट्रॉन. त्याच्या अंतर्गत अनेक नाटकांची निर्मिती, लेखन, दिग्दर्शन, अभिनय तो करत असतो. शिबिरं त्यांची पुष्कळ फेमस आहेत आणि त्याचा पहिला चित्रपट वयाच्या 28व्या वर्षी प्रदर्शित झाला, जो हॉरर फिल्म या जॉनरमध्ये होता. दुसरा चित्रपट त्याचा आता फ्लोअरवर आहे आणि ॲड्स करतो तो, त्याच्यामुळे तो हेच करणारे माहिती होतं. आणि आम्हाला दोघांनाही असं वाटतं पालक म्हणून की मुलांना जे आवडतं तेच त्यांना करू दिलं पाहिजे, कारण मग ती येणं केणं प्रकारेनं तेच करतात नंतर. त्यामुळे आपण आधी त्यांना विरोध करण्यात काहीच अर्थ नाही आहे. फक्त त्यांना त्यातले धोके आणि चांगल्या वाईट बाजू समजावून सांगणं हे आपलं काम आहे आणि तेवढंच आम्ही केलं आणि याही पुढे करू. शिवानी विराजसच्या थिएटर ग्रुपमध्येच होती, थिएट्रॉनमध्येच होती ती पण, आणि ती पण खूप लहानपणापासून काम करते. उत्तम अभिनेत्री आहे, त्यामुळे आता घरात 3 अभिनेते आहेत आणि बाबा एकटा मायनॉरिटीमध्ये आहे असं आम्ही नेहमी जोक करतो. पण तो स्वतः वकील आहे, त्यामुळे तो आमच्यापेक्षा उत्तम अभिनेता आहे हे आम्हाला नक्की माहिती आहे. आणि घरामध्ये एक असा माणूस पाहिजे की जो क्रिटिक असला पाहिजे, ज्याला तुमचं काम कळतं. पण ही ऑल्सो हॅज अ थिएटर बॅकग्राऊंड. थिएटर अकॅडमीमध्ये तो होता. त्याचे वडील मी सांगितलं तसे चरित्र अभिनेते होते. त्यांनी जवळजवळ 250 फिल्म्समध्ये काम केलेलं आहे. त्यामुळे ही घरात बॅकग्राऊंडच अशी आहे, त्यामुळे आमचा प्रत्येक रोल हा डिस्कस होतो. आणि 3-3 घरामध्ये ॲक्टर्स ही जितकी गमतीची गोष्ट आहे, तितकीच ती त्रासदायकसुद्धा गोष्ट आहे. म्हणजे कुणाला कुणाचं कौतुक नाही अशी एक सिच्युएशन असते की काय असं वाटायला लागतं, कारण एकमेकांना फक्त एकमेकांचं टाइम टेबल सांगितलं जातं आणि मी आज कुठे आहे आणि माझं आज कसलं शूट आहे आणि माझं आज काय चाललं आहे एवढंच फक्त प्रत्येकाला माहीत असतं. त्यामुळे आता कौतुक करणारा एकटा रुचिर म्हणजे माझा नवरा आणि आम्ही तिघंजणं काम करणारी माणसं, अशी घरात परिस्थिती. बट इट्स अ प्लेजर. शिवानीसारखी एक उत्तम अभिनेत्री, एक गोड मुलगी आमच्या घरामध्ये दाखल झालेली आहे, याचा खूप मनापासून आनंद होतो. विराजस जेव्हा काम करायला लागला
म्हणजे या क्षेत्रात शिक्षण संपवून आला, तेव्हा मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की त्यांनी या क्षेत्राचं प्रोफेशनल शिक्षण घेतलेलं आहे. व्हिस्लिंग वूड्ससारख्या नामांकित संस्थेमध्ये त्यांनी प्रोफेशनल स्क्रीन प्ले रायटर आणि डिरेक्शन या दोन्हीचे कोर्सेस कंप्लीट करून त्याच्यात डिग्री घेऊन तो बाहेर पडला आहे. तेव्हा मला कळलं की मी अनुभवातनं अनेक गोष्टी शिकल्या आहे, पण तो ते मास्टर क्लासेसमधनं शिकून बाहेर आलेला आहे. त्यामुळे त्याचं जे आत्ताच्या फिल्म मेकिंगचं ज्ञान आहे त्याचा मला खूप उपयोग होतो, विशेषतः टेक्निकल नॉलेज. त्या बाबतीमध्ये मी अनेकदा त्याचा सल्ला घेते आणि मला त्याचा खूप उपयोग होतो. त्याच्यामुळे त्याच्या बॅचचे अनेक त्याचे मित्रमैत्रिणी हे आमच्या घरी येतात आणि त्यांच्या डिस्कशनमधून मला एक पॉईंट ऑफ व्ह्यू मिळतो या पिढीचा. म्हणजे आपला ऑडियन्स कोण आहे आणि कसा आहे हे ठरवताना आपल्याला सर्व पद्धतीच्या ऑडियन्सचा विचार करावा लागतो. आणि अनेकदा असं होतं की दिग्दर्शकांचा, लेखकांचा कनेक्ट संपतो, पुढच्या पिढीशी तो कनेक्ट तेवढा येत नाही. तसं मला वाटतं की माझं होत नाही. त्यांचं जे मी ऐकते, जे मी त्यांना विचारते आणि मला ती जी उत्तरं मिळतात किंवा त्यांच्यामुळे माझं ग्लोबल फिल्म मेकिंगचं ज्ञान वाढलं आहे, वाढतं आहे. ज्या पद्धतीचे चित्रपट मी आधी कदाचित पाहिले नसते ते चित्रपट मी त्यांच्यामुळे बघते. म्हणजे थ्रिलर हा माझा झोन नाही, पण अनेक थ्रिलर्स मी त्याच्यामुळे बघितलेले आहेत की नाही नाही आई आज हेच बघायचं आहे असं म्हणून आम्ही ते बघायचो. सो माझ्या पद्धतीचे चित्रपट जसे तो बघतो. किंवा मी आज म्हटलं की आता गुरुदत्त, आपण 3 फिल्म्स गुरुदत्तच्या बघूयात, तर हे बघणं हे त्याच्यासाठी सुद्धा त्याचा फायदा आहे, कारण त्या जनरेशनचं त्याला कळतं. एक आमच्या विराजच्या लहानपणामध्ये खूप छान खेळ आम्ही खेळायचो. नुकताच बॉर्डर सिनेमा आला होता आणि त्याला तो भयंकर आवडला. विराजने जवळजवळ 50 एक वेळा बॉर्डर पाहिला असेल. आणि मी त्याला म्हटलं की तुला एवढा आवडतो ना, तर तू आता एक एक्सरसाइज कर की तू त्या बॉर्डर सिनेमातली तुला आवडलेली गाणी आहेत ना ती लिहून काढ. आणि तेव्हा त्यांनी ते केलं. आधी नाही नाही म्हटला, पण केलं. आणि मग मला एक दिवशी त्याचा आपणून फोन आला की आई या गाण्याचा अर्थ काय भारी आहे, की पक्षी आहे ना, पक्षी, त्या पक्षाला सरहद म्हणजे सीमा म्हणजे काय माहीत नसतं गं. आणि मग पक्षीला कसं कळणार ना सरहद, ते तर फक्त माणसांसाठी आहे. किती भारी लिहिलं आहे ना हे. सो इट वॉज अन एक्सपिरियन्स. आणि हे डिस्कशन किती पालक आणि मुलांमध्ये होतं मला माहिती नाही, पण आपण जे वाचलं आहे ते मुलाबरोबर शेअर करावं आणि मुलांनी जे वाचलं आहे ते आपण ऐकावं किंवा त्याच्यावर चर्चा करावी, हे खूप आवश्यक आहे असं मला वाटतं. कारण आपण जनरेशन गॅप म्हणतो, पण ती गॅप मिटवण्याचा आपण प्रयत्नच करत नाही. एक विराजचा खूप छान किस्सा आहे. हॅरी पॉटर आणि विराजस हे एक जनरेशन ते आहे. तर ते लाईनमध्ये उभं राहायचं, मग ती पहिली कॉपी घ्यायची, मग ती अधाशासारखी वाचून काढायची, मग जेवण खाण विसरायचं वगैरे वगैरे सगळं. आणि आम्हाला वाटायचं की काय ना हे, तर ते आम्ही पुस्तकं काही वाचली नाहीत त्याच्याबरोबर, पण आम्ही सिनेमे पाहिले आणि आम्हाला ते थोडे अतर्क्य वाटायचे की म्हणजे फॅन्टसी, पण काय लेवलची फॅन्टसी ही. असं असताना एकदा विराजसनी मला म्हटलं की आई तुला कधी वाटत नाही का गं की आपला मुलगा भान हरपून जे वाचतो आणि एकदा नाही दोनदा नाही अनेक वेळा वाचतो, ते वाचावं. तर मी म्हटलं वाटतं, कुतूहल खूप वाटतं, पण काय समजत नाही की म्हणजे काय हे, काय हॅरी पॉटर, काय प्रकार काय आहे एवढा. तर म्हणाला की आई मराठीतली 100 उत्तम पुस्तकं वाचावी म्हणून तुम्ही मला खूप आग्रह केलात, मी तुमच्यासाठी ते वाचलं, तुम्ही माझ्यासाठी हॅरी पॉटर नाही का वाचू शकत. आणि माझे खाडकन डोळे उघडले. म्हटलं हे किती खरं आहे. त्याचे आणि माझे बोलण्याचे विषय एक असले पाहिजेत, याच्यासाठी त्याला जे अतिशय आवडतं ते मी वाचलं पाहिजे, ते मी पाहिलं पाहिजे. आणि मग ते हळूहळू मी वाचलं, अर्थात हॅरी पॉटर वाचलं मी, कारण अगदी काय म्हणा इगोच दुखावला गेला माझा. आणि मग असे सिनेमेसुद्धा की जे मी एरवी पाहिले नसते, असे अनेक चित्रपट किंवा पीकी ब्लाइंडर्स हे मी नसतं पाहिलं, पण त्याच्यामुळे मी ते पाहिलं. आणि एक वेगळं अवकाश, एक रसिक म्हणून, एक अभिनेत्री म्हणून, एक दिग्दर्शक म्हणून मला खुलं झालं. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आम्ही एकमेकांना सांगतो आणि त्यांच्यामुळे मला कळतात. आणि आता ह्याच्यामध्ये शिवानीची पण भर पडली आहे, कारण मुलगी नव्हती इतके वर्ष आमच्या घरी, आणि आता एक मुलगी आल्यामुळे एक वेगळीच गंमत आमच्या घरामध्ये आली आहे. आणि तिचं पण वाचन
खूप अप्रतिम वाचक आहे ती सुद्धा. ती स्वतः लिहिते, कविता करते. त्यामुळे एक वेगळा आयाम आमच्या कुटुंबाला मिळाला आहे. मी अनेक वर्ष लिहित होते. अ, वेगवेगळ्या वृत्तपत्रांमधून मी गेस्ट एडिटर होते. अ, माझ्या लेखमाला असायच्या आणि त्या वेगवेगळ्या विषयावर असायच्या आणि ते करता करता मला असं वाटायचं की अरे हा किती चांगला विषय आहे, ह्याच्यावर चित्रपट का नाही बनत, ह्याच्यावर मालिका का नाही बनत. पण माझ्या असं लक्षात आलं की एक अभिनेत्री म्हणून आपल्याला जे वाटत असतं ना की हा यार हा रोल मिळायला पाहिजे किंवा हे किती छान होईल, ते होतच असं नाही. मग इन युअर लाईफ टाईम ऑल्सो ते घडेलच असं नाही की ज्या पद्धतीची भूमिका तुम्हाला हवी आहे किंवा जो विषय तुम्हाला मांडला गेला पाहिजे असं वाटतंय तो मांडला जातोच असं नाही. आणि मग आर्टिस्टना नुसतं कलाकारांना असं वाटत राहतं की अरे यार ते करायचं राहूनच गेलं माझं. पण मला असं वाटलं की आपणच लिहून बघायला काय हरकत आहे. म्हणून मी प्रेम म्हणजे प्रेम असतंची कहाणी लिहिली आणि त्याला तात्कालिक कारण ठरलं माझ्या बाबांनी सांगितलेलं एक संस्कृत सुभाषित. ते म्हणाले की लग्न म्हणजे काय असतं गं, मुलींच्या मनामध्ये तो मुलगा दिसतो कसा याबद्दल सगळ्यात जास्त महत्त्व त्याला असतं. त्या सुभाषितात असं म्हटलंय की कन्या वर्यते रूपम माता वित्तम. आई म्हणते ह्या दिसणं बिसणं सगळं ठीक आहे, पैसे किती कमावतो, पगार किती येते बघा आधी. पिता श्रुतम. वडील म्हणतात की त्याची ख्याती काय आहे, त्याला व्यसनं बिसणं नाहीत ना, चार चौघात काय बोलतात त्याच्याबद्दल ते आधी बघा. कन्या वर्यते रूपम माता वित्तम पिता श्रुतम बांधवा कुलम इच्छन्ती. म्हणजे नातेवाईक विचारतात की कुठला आहे मुलगा, कोणाचा मुलगा, कोणाचा कोण. आणि भोजनम इतरे जनाः. म्हणजे आपण सगळे जे जातो ते अक्षता टाकून चला चला जायचं आहे पटकन जेवायला, काय ते बघा, नको नको हे काय चांगलंच नाही, आपण बाहेर जाऊन जेवू. आणि तिने कोणती साडी नेसली आहे, तुम्ही काय आहेर केलात. आपल्यासाठी लग्न म्हणजे हे असतं. पण लग्न म्हणजे खरं काय असतं तर त्या दोन माणसांचं आयुष्य, त्यांचे लढे, त्यांचे प्रॉब्लेम्स, त्यांचं एकमेकांबरोबरचं सहजीवन की जे कधी कधी पटकन फुलतं, कधी कधी ते फुलायला फार वेळ लागतो, कधी कधी ते फुलत नाही, कधी त्याला कीड लागते. तर लग्न म्हणजे खरं तर त्या दोघांचा संबंध असतो त्याच्याशी. पण आपण मात्र त्याला एक काहीतरी वेगळंच रूप देतो आणि आपल्यापुरतं ते एक फटाका असतो, तो त्या दिवशी वाजवायचा, लाखो कोट्यवधी रुपये खर्च करायचे. हल्लीची काही लग्न बघून तर असं वाटतं की हे काय आहे आणि हे कसं जमलंय आणि हे कसं टिकणार आहे. यू नो व्हॉट आय मीन. सो लग्न म्हणजे नेमकं काय याचा विचार करताना मी प्रेम म्हणजे प्रेम असतं ही कहाणी लिहिली. 4 पिढ्यांचा लग्नाबद्दलचा दृष्टिकोन. आणि मी जरी दूरचित्रवाणी माध्यमात काम केलेलं आहे तरीसुद्धा घराघरामध्ये रोज पाहिल्या जाणाऱ्या मालिका आणि त्यात केलं जाणारं नात्यांचं विपर्यस्त चित्रण जे आपल्या घरातली सगळी लहान मुलं बघतात आणि त्यांना त्यामुळे नात्यांबद्दलचा एक विचित्र दृष्टिकोन त्यांच्या मनात कदाचित तयार होत असेल असं मला सतत वाटतं. की सासू म्हणजे त्रास देणारीच असते का, म्हणजे ती अशी वचक दाखवणारीच असते का, ती चहात मीठ घालते का, ती सुनेला घराबाहेर काढते का, असे प्रश्न जर मुलींच्या मनामध्ये पहिल्यापासून असले तर त्या कशा राहणार जॉईंट फॅमिलीमध्ये. किंवा मुलांना जर असं वाटलं की आपल्या पत्नीचं बाहेर अफेअर आहे असं खात्रीच असली आणि ते सारखे तिच्या मागे फिरत असले तर तुमच्या घरामध्ये पण तेच होणार आहे. सो त्याला किती महत्त्व द्यायचं अशा मनोरंजनाला हे आपण ठरवलं पाहिजे असं मला अगदी मनापासून वाटतं. असे सगळे लग्नाबद्दलचे विचार एकत्र करून मी पहिला चित्रपट केला प्रेम म्हणजे प्रेम असतं. तो मी आधी लिहिला, मग काही लोकांना ऐकवला आणि ऐकवल्यावर मला असं कॉन्फिडन्स वाटला की हे सगळं त्यांना आवडतं आहे. जो विचार मी मांडू पाहते आहे, ज्या पद्धतीने मी तो लिहिला आहे तो माझ्या काय म्हणे आपण पहिल्या पसंतीच्या कलाकारांना तो आवडला. सगळ्यांनी ताबडतोब हो म्हटलं आणि तो चित्रपट पण झाला. त्याच्यात प्रॉब्लेम्स झाले म्हणजे मला आता असं वाटतं की अभिनेत्री म्हणून जेवढं मला रेड कार्पेट आहे तर दिग्दर्शक म्हणून बिलकुल रेड कार्पेट नसतं. त्याच्या जर काही ऑपोजिट असेल तर ते असतं दिग्दर्शक म्हणून, कारण तुमच्यावर 100 जबाबदाऱ्या असतात एकाच वेळेला आणि अतिशय एक्साइटिंग असा तो रोल आहे दिग्दर्शकाचा, पण त्रासदायकसुद्धा आहे. विशेषतः माझा नवरा मला कायम म्हणतो की का तू सुखाचा जीव दुःखात घालतेस, ॲक्टिंग कर, मजेत राहा, कौतुक करून घे, पण हे करण्याची काय गरज आहे. पण त्याची झिंग काही वेगळीच असते.
प्रेम म्हणजे प्रेम झाल्यावर त्याच प्रोड्युसरनी मला लगेच सांगितलं की हा यशस्वी चित्रपट सर्वार्थाने झाला, अवॉर्ड्स मिळाले, चालला चित्रपट, प्रॉफिट झाला, आपण दुसरा चित्रपट करूया, काहीतरी जबरदस्त करूया. आणि मग तेव्हा मी रमा माधव ही कहाणी लिहिली आणि ती दिग्दर्शित केली. ते एक वेगळं चॅलेंज होतं. ऐतिहासिक चित्रपट दिग्दर्शित करणं हे बिलकुलच सोपी गोष्ट नाही. हे लिहिताना माझ्या लक्षात आलं नाही. शूटिंग करताना मात्र अनेक असे किस्से घडले की जेव्हा माझ्या लक्षात आलं की ओह, दिस इज नो जोक. आणि भल्या भल्यांना तोंडाला फेस आणेल असा हा जॉनर आहे. पण मला खूप समाधान झालं की ज्या व्यक्तिरेखेपासनं माझ्या अभिनयाची कारकीर्द सुरू झाली त्या व्यक्तिरेखेला मी अधिक न्याय रमा माधवमध्ये देऊ शकले आणि एका स्त्रीच्या दृष्टिकोनातून त्या काळातला इतिहास दाखवण्याची ही संधी मला मिळाली. ती मी घेतली आणि लोकांना ती पसंतही पडली. तिसरा चित्रपट मी केला तो यंग चित्रपट होता. ती एक रॉमेडी होती जी मी इंग्लंडमध्ये शूट केली. मला वाटतं इंग्लंडमध्ये संपूर्णपणे शूट झालेला पहिला मराठी चित्रपट असेल तो. जवळजवळ 75 लोकेशन्सवर मी तो शूट केला. सोनाली कुलकर्णी होती, त्याच्या प्रार्थना बेहरे होती आणि पुष्कर जोग होता. तो माझ्यासाठी एक वेगळा प्रयत्न होता कारण अर्धी टीम माझी ही ब्रिटिश होती आणि कलाकार आणि काही टेक्निशियन्स फक्त आम्ही इकडनं गेलो होतो. आणि चौथी फिल्म ही मी लिहिली, दिग्दर्शित केली, त्याच्यात काम पण केलं. त्याचं नाव सहेला रे. ही वेब फिल्म होती आणि त्यामुळे मला वेब विश्व हे किती ग्लोबल आहे आणि त्याचा रीच किती उत्तम आहे हे मला त्यामुळे जाणवलं. या फिल्मला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि आय एम रिअली हॅपी की एक नवीन गोष्ट मी ट्राय करून बघितली. टाईपकास्ट तर आपण नक्कीच होतो, मराठीत तर अगदी 100% होतो. पण मी ही तक्रार करू शकत नाही कारण मी ऐतिहासिक भूमिका केल्या, मी फॅन्टसी केली आहे, मी सामाजिक चित्रपट केले किंवा मालिका केल्या. त्यामुळे पुष्कळ व्हरायटी आणण्याचा प्रयत्न मी माझ्या परीने केला. ऐतिहासिक भूमिकांमध्ये सुद्धा एक रमाबाई झाली, त्यानंतर अहिल्याबाई होळकर, त्यानंतर मीरा, संत मीराच्या जीवनावरची हिंदी मालिका मी केली. सावरकरांच्या वहिनीची मी भूमिका केली, मी माई आंबेडकर केली. त्यामुळे त्याच्यातही व्हरायटी आणण्याचा प्रयत्न मी माझ्या परीने केला. पण हो, आपण टाईपकास्ट होतो. आमचा मित्र किशोर कदम मला नेहमी म्हणतो, म्हणाल तू आणि मी एकत्र असं कधीही कास्टिंग होणार नाही गं या आयुष्यभरात. मी पण त्याला म्हणते की हो रे, तू काम करत असशील त्या सिनेमात, मला कधी कोणी कास्ट करणार नाही. पण ही गंमत आहे. बालगंधर्व चित्रपट जेव्हा शूट होत होता तेव्हा रवी जाधव आमचा चांगला मित्र आहे आणि मी त्याच्याबरोबर दुसरा एक चित्रपट करत होते. तर मी त्याला म्हटलं की मला दे ना बालगंधर्वांच्या बायकोची भूमिका. तर तो म्हणाला की नाही गं, मला अख्खा महाराष्ट्र म्हणेल की इतकी सुंदर नव्हती त्यांची बायको. म्हटलं मी कुरूप व्हायला तयार आहे ना, आपण करूया ना, प्रॉस्थेटिक वापरूया, काहीतरी म्हणजे सम चॅलेंज. पण दुर्दैवाने आपल्याकडे तसं काहीच केलं जात नाही आणि ठराविक चित्रपटांमध्ये ठराविक चेहरे दिसतात आणि ठराविक चित्रपटांमध्ये ठराविक चेहरे दिसतात. मी म्हटलं तसं मला नशिबाने निदान हिस्ट्री, फॅन्टसी आणि सामाजिक असे 3 प्रकार तरी करता आले. पण अनेकांना ते पण मिळत नाहीत, करता येत नाहीत किंवा ते करत नाहीत. पण मला स्वतःला मात्र हलके फुलके रोल अजून फार कोणी दिले नाही आहेत आणि मग कणखर स्त्री असते मी, विच इज गुड. पण हलका फुलका रोल करायला मला नक्की आवडेल. मला म्हणजे टिपिकल कॉमेडी नाही, पण एक सुखात्मिका ज्याला म्हणतो तशा पद्धतीचा रोल नक्की आवडेल. आणि मला विलन करायला आवडेल. मी हिंदीमध्ये केलं, पण मराठीत मला तसं कोणी ऑफर नाही केलं असं. नक्की आवडेल, पण प्रेक्षक स्वीकारतील का नाही याची मला काही खात्री नाही आहे खरं तर. त्यामुळे हा एक्सपेरिमेंट मी माझ्या फिल्ममध्ये नाही करणार कारण मला दिग्दर्शक म्हणून जेव्हा यश मिळवायचं असतं तेव्हा मी फार कमी एक्सपेरिमेंट करते. संजय सुरकरचं नाव आपण घेतलं, तो नेहमी म्हणायचा की तुमचं कास्टिंग जर परफेक्ट असलं आणि लोकांना जर पटलं की हे करेक्ट
कास्टिंग आहे त्याच्यासाठी, तर तुमची 50% लढाई जिंकलेली असते. त्यामुळे मी अभिनेत्री म्हणून ही चूक एक दिग्दर्शिका म्हणून ही चूक नाही करणार. पण कोणीतरी ही चूक माझ्यासाठी करावी असं मला नक्की वाटतंय. मी त्याला निराश नाही करणार, कारण ॲज अन ॲक्टर देअर इज लॉट मोर टू ऑफर. पण ते टॅप झालं नाही असं मात्र सारखं वाटतं. मला खूप मस्त वाटलं स्वतःशी गप्पा मारताना. प्रश्न होते पण प्रश्न नव्हते. शंका होत्या पण शंका नव्हत्या आणि टोचणारं बोचणारं काही विचारलं नाही. आय एम हॅपी.